एसआयटीच्याच ताब्यात आहे, कारण काल जरी न्यायालयानं अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती तरी देखील ज्या आलं त्या ठिकाणी त्याला जी कारवाई आहे ती सगळी कागदोपत्री कारवाई पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच एसआयटीने पुन्हा एकदा सेंट्रल जेलमधून अशोक खरात याचा ताबा घेतलेला होता आणि त्यामुळे सध्या देखील अशोक खरात हा एसआयटीच्याच ताब्यात आहे आणि आता न्यायालयाने त्याला पुन्हा एकदा 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता एसआयटीकडून तपासाला वेग देण्यात येणार आहे। प्रामुख्याने जे मुद्दे आहेत की अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नाही, त्या अनुषंगाने आता एसआयटीला जे आहे तो वेळ मिळालेला आहे, कारण 6 दिवसांचा अवधी आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये गुन्ह्याचा तपास करण्यासाठी। त्यामुळे या 6 दिवसांमध्ये अशोक खरात कडून त्याच्या काळ्या कारनाम्यांविषयी आणखी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा एसआयटीचा प्रयत्न असणार आहे, कारण अशोक खरात याचे गुन्हे केवळ लैंगिक अत्याचारापुरता मर्यादित नाहीत तर त्याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आहेत। सोबतच अशोक खरात याचा जो दोन्ही मोबाईलचा डेटा एसआयटी कडून क्लोन करण्यात आलेला होता, त्याचं डिकोडिंग करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये देखील अनेक नावं जी आहेत की जी राजकीय व्यक्तींची नावं त्याने कोड वर्डने सेव्ह केलेली होती, त्या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटीला आता चौकशी करण्यासाठी वेळ मिळणार आहे। त्यामुळे पुढचे 6 दिवस हे एसआयटीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे, कारण या 6 दिवसामध्ये अशोक खरात कडून जास्तीत जास्त त्याच्या गुन्ह्यांविषयी माहिती घेण्याचं काम आता एसआयटीला करावं लागणार आहे, कारण अशोक खरात याच्या गुन्ह्यांसंदर्भात ही दुसऱ्या गुन्ह्यातली सुनावणी होती। आणखी 8 महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि त्याची देखील स्वतंत्रपणे सुनावणी पार पडणार आहे। आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये देखील सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आता एसआयटीला अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी सध्या तरी 6 दिवसांचा अवधी मिळाला आहे, कारण या 6 दिवसांमध्ये अशोक खरात याच्या ऑफिसमधून ज्या ज्या वस्तू एसआयटीला मिळालेल्या होत्या त्या सगळ्या संदर्भामध्ये देखील ते पुराव्या संदर्भात देखील जाब जबाब घेण्यासाठी एसआयटीला आता वेळ मिळणार आहे। आणि एकूणच आपण जर बघितलं तर या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये एसआयटी कडून जो तपास केला जातोय मग तो अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये देखील त्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आलेली होती, त्या ठिकाणाहून काही गोष्टी मिळून आलेल्या होत्या, त्याचा तपास असेल, त्याच्या मोबाईलच्या डेटाचा तपास असेल, सोबतच त्याच्या विरोधामध्ये जे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचं कॅश नेटवर्कद्वारे त्याने उभारलेलं साम्राज्य असेल, अशा सगळ्याच बाबींसंदर्भामध्ये आता एसआयटीला पुढच्या 6 दिवसांमध्ये तपास आणि चौकशी करावी लागणार आहे। त्यामुळे आता अशोक खरात याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळे एसआयटी कडून आता या सगळ्या संदर्भामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये वेगानं तपास होण्याची शक्यता आहे, कारण अशोक खरात याला आता जी पोलीस कोठडी मिळालेली आहे त्या पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून जास्तीत जास्त जे गुन्हे आहेत त्या संदर्भामध्ये माहिती घेण्याचं आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये पुरावे गोळा करण्याचं काम देखील पुढच्या 6 दिवसांमध्ये एसआयटीला करावं लागणार आहे। नक्कीच अभिजित।